नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या क्लासमध्ये आपण इतिहास लेखन आणि भारतीय परंपरा हा पूर्ण चॅप्टर वन शॉट मध्ये घेणार आहोत. मागील क्लासमध्ये थोडं इलेक्ट्रिसिटी आणि टेक्निकल इश्यूमुळे तो व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवरून गायब झालाय. पण आता आपण हा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये फुल फ्लेज तुमचा जो हा चॅप्टर आहे तो कंप्लीट घेतोय. त्यामुळे तुम्हाला आता दुसरा कोणताही व्हिडिओ बघायची गरज नाही. चला लगेच आपण स्टार्ट करूया या चॅप्टरला. आता याच्यामध्ये आपण इतिहास लेखन भारतीय परंपरा बघणार आहोत. लास्ट चॅप्टर मध्ये आपण इतिहास लेखन आणि पाश्चिमात्य म्हणजे पाश्चात्य परंपरा पाहिलं. आता या चॅप्टर मध्ये जे आहे कोणत्या पद्धतीनं इतिहास लिहिला गेलाय भारतीयांद्वारे याची संपूर्ण माहिती आहे. बघा, इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची जी ओळख आहे आपण ती मागच्या चॅप्टर मध्ये करून घेतली. यामध्ये आपण भारतामध्ये भारतीय लोकांनी इतिहास कसा लिहिला, भारतीय इतिहासकारांनी इतिहास कसा लिहिला जो की युरोपियनांनी चुकीचा लिहिला होता याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. बघा, प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचं आक्रमण असो, दैवत परंपरा असो, पूर्वजांचं आक्रमण आपल्याकडे आहे. आपले पूर्वज जे होते असं म्हटलं जातं की इथून 10,000 वर्षांपूर्वी आपल्या भारतावरती आर्य जे लोक होते यांनी आक्रमण केलं होतं. पण काही ठिकाणी असं दिलंय की ती थेअरी चुकीची आहे. पण बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं होतं, इवन दो लोकमान्य टिळकांनी पण एक असा ग्रंथ लिहिलाय हु वेअर द आर्याज, या आर्यन्स बद्दल तो ग्रंथ आहे. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आर्य जे होते ते आर्टिक या प्रदेशातून आले होते. पण आता याच्यामध्ये किती खरं आहे आणि किती गोष्टी ज्या आहेत त्या खोट्या आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार या चॅप्टर मध्ये झालेला आहे. बघा, दैवत परंपरा काय असते की बघा, काही आपल्या भारतामध्येच आपण बघू शकतो की उत्तर भारतामध्ये शैव परंपरेला आणि विष्णू परंपरेला यामध्ये आपल्याला एकदम सामान्यतः लोक फॉलो करताना दिसतात. पण आपण दक्षिण भारतामध्ये गेलो तर आपल्याला वैष्णव या संप्रदायाला किंवा या ज्या आहे वंशाला जास्तीत जास्त लोक जे आहे या देवाला पूजणारे लोक मिळतात. आता शैव, वैष्णव आणि बऱ्याच प्रकारच्या अजूनही दैवत परंपरा आहेत. आणि त्याचबरोबर समाजामध्ये महत्वाचे बदल जे होत गेले त्याला आपण स्थित्यंतर म्हणतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या इत्यादी सगळ्या स्मृती केवळ मौखिक परंपरेनं काय आहेत जपल्या जात होत्या आधीच्या काळामध्ये. म्हणजे सर्व लोक जे होते ते फक्त तोंडपाठ करायचे गोष्टी आपले पूर्वज आणि ते आपल्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी पोहोचवायचे. आता या पाठांतर केलेल्या ज्या गोष्टी होत्या यामध्ये आजीबाईच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आजी आपली सांगत असते. यामध्ये काही हिस्टॉरिकल गोष्टी पण असतात ज्या आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीनं आपले पूर्वज घेऊन आले. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे आहेत आणि सो ऑन या सगळ्या गोष्टी. आता याच्यामध्ये बघा, या हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखाच्या आधारे जर आपण विचार केला त्या ठिकाणी आपल्याला असे बरेच लेख सापडलेले आहेत. त्यामध्ये भारतामध्ये लेखन कला इसवी सन पूर्व कोणत्या शतकापासून आलेली होती असं म्हटलेलं आहे. तर इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून ही जी लेखन परंपरा आहे ती आपल्या भारतामध्ये आली होती. 3रं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असंही कुठं आपण बघू शकतो, सोर्सेस मध्ये सापडलेलं आहे. आता हडप्पा संस्कृती सापडली, इथून जवळपास 3ऱ्या सहस्त्रकापासून ते लोक लिहिणं वाचणं पण करत होते. पण त्या गोष्टीचा आपल्याला काहीच फायदा होत नाही, कारण त्यांची जी लिपी आहे ती वाचण्यात आपल्याला यश नाही आलेलं आहे. त्यांची लिपी या पद्धतीची आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्वस्तिक हे जे चिन्ह आहे हे याच संस्कृतीतून आलेलं आहे, हडप्पा संस्कृतीमधून. आणि त्यामध्ये काही शंका नाही. पण ही भाषा आपल्याला थोडीशी वाचायला कठीण जाते. ती जर वाचता आली असती लिपी तर आपल्याला खूप जास्त फायदा झाला असता, हिस्टॉरिकली पण आणि जगाच्या समोर पण अशा गोष्टी आल्या असत्या की ज्या कुणालाही माहिती नव्हत्या भारताबद्दल. आता भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन जे लिखित साहित्य आहे ते कोरीव लेखाच्या स्वरूपात सापडलेलं आहे. आपल्याला दगडांवरती, प्रस्तरांवरती कोरून ठेवलेलं होतं. आणि याची सुरुवात झाली होती मौर्य सम्राट अशोक यांच्या काळापासून, म्हणजे इसवी सन 3ऱ्या शतकापासून ही सुरुवात झाली होती असं हिस्टॉरिकल लोक सांगतात आपल्याला. सम्राट अशोकाचे जे कोरीव लेख आहेत हे प्रस्तरावर आहेत आणि दगडी स्तंभावर कोरलेले आहेत. याबद्दल तुम्हाला जर असा MCQ आला तर त्यात तुम्ही ते टाकू शकता, कारण बऱ्याच ठिकाणी ताम्रपत्र आणि असे ऑप्शन यूज करतात, त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकतात. हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. 4 ते 5 मार्काचा एक डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो. आता भारतीय ऐतिहासिक स्वरूपाचं सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखाच्या स्वरूपातलं आहे. म्हणजे आपण बघू शकतो या दगडी स्तंभावरती कोरून ठेवलेलं आहे. आणि याच्यामध्ये याची जी सुरुवात आहे ती आपण बघतो की अशोक सम्राट यांच्या काळापासून झाली. हे सगळं आपण पाहिलं. आता इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून
आपल्या भारतामध्ये एक सवय होती की धातूची नाणी असेल, मूर्ती असेल, शिल्प असेल, ताम्रपट असेल इत्यादीवर कोरीव लेख उपलब्ध होऊ लागले. म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टींवर लोक लिहत होते. हे आता आपल्याला सापडतं की हे इसवी सन पूर्व पहिल्या शतकातलं आहे. आता पूर्व नाही म्हणतोय मी, इसवी सनाच्याच फक्त पहिल्या शतकातलं. पूर्व जर म्हटलं तर मग ते खूप जास्त खोलात जाऊ आपण. त्यामुळं ते इसवी सनच तुम्हाला दिलेलं आहे. आता यामधून महत्वाची ऐतिहासिक माहिती आपल्याला मिळते, हे आपल्याला माहिती आहे. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखामुळं संबंधित राजाचा काळ आपल्याला समजतो. की समजा आपल्याला मौर्य सम्राट जो आहे त्याच्या काळातली एखादी वस्तू सापडली, जसं ताम्रपट्ट सापडला, तर त्यानं त्याच्या काळामध्ये कोणकोणत्या गोष्टी केल्या होत्या या संपूर्ण गोष्टींची डिटेल माहिती त्या ताम्रपट्टामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याची वंशावळ समजते की त्याचे वडील कोण होते, नंतर तो राजा कसा झाला, त्यानंतर त्याच्यानंतर त्याचा मुलगा राजा कसा झाला, या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला डिटेलमध्ये माहिती त्यात मिळते. राज्यविस्तार समजतो, तत्कालीन शासन व्यवस्था कशी होती ती समजते आणि महत्वाच्या राजकीय घडामोडी आपल्याला त्या काळातल्या समजतात. तुम्हाला माहित असेल मुघल सम्राटांच्या बाबतीत एक खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. जसं जो हुमायूं होता, हुमायूं नावाचा जो मुघल सम्राट होता, याच्या काळामध्ये तुम्हाला एक गोष्ट माहित असेल की हा एकदा लायब्ररीमध्ये गेला. दिवसभर बिचारा सकाळी 10 वाजतापासून गेला होता आणि सायंकाळी बाबा आता निघतो 7 वाजता वापस घरी, 8 वाजता वापस घरी निघतो, तर पायऱ्यावरून लायब्ररीच्या पडला आणि लायब्ररीच्या पायऱ्यावरून पडून हुमायूंचा मृत्यू झाला. अशी दुःखद घटना हुमायूं सोबत झाली. त्यानंतर तुम्हाला माहित असेल, तुम्हाला त्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाकायचंय, कुतुबुद्दीन ऐबक असं त्याचं नाव होतं, मी सांगून दिलं. तर हा जो होता त्याला पोलो खेळायची सवय होती. म्हणजे घोड्यावरती जे पोलो खेळतात तो असतो ना, हॉकीच्या स्टिकनं ते मग घोड्यावरून मारतात. तर पोलो खेळताना कुतुबुद्दीन ऐबकचा मृत्यू झाला होता. तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला इतिहासातून माहिती होतात. आणि महत्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन समाज रचना कशी होती, हवामान कसं होतं, दुष्काळ, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला कळते. आपल्या भारतामध्ये एक इंग्रज होऊन गेला, त्याचं नाव होतं कर्झन. ओके, त्याला लॉर्ड वगैरे काही आता मी म्हणणार नाही, कारण आपल्या लोकांवरती त्यानं खूप जास्त जुलूम केलेले आहेत. तर तो जो होता ज्याचं नाव मी सांगितलं तुम्हाला कर्झन, तर हा कर्झन जो होता याच्या काळामध्ये दुष्काळ होत होते, खूप जास्त दुष्काळ पडलेला होता संपूर्ण भारतामध्ये. आणि हा व्यक्ती राणीला बोलून तिच्यासाठी दिल्ली दरबार ठेवतो. या प्रकारच्या अशा गोष्टी इतिहासामध्ये आपल्याला सापडतात. तर ह्या पूर्वग्रह दूषित अशा प्रकारच्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात बिकॉज ऑफ द हिस्ट्री. आता त्याच्यामध्ये आपण अशाही काही गोष्टी बघणार आहोत ज्यामध्ये पुस्तकांमध्ये कशी काय या इंग्रजी लोकांनी म्हणजे ब्रिटिश लोकांनी छेडछाड केली. आणि त्याचबरोबर एक इथं तुम्हाला दिसतो सोहगवळा नावाचा एक ताम्रपट्ट. हा ताम्रपट्ट सोहगवळा जिल्हा गोरखपूर UP येथे सापडलेला आहे. हा ताम्रपट्ट मौर्य काळातला असावा असं म्हटलं जातं. आणि ताम्रपटाच्या कोरीव लेख जो आपण बघितला तो ब्राह्मी लिपीतला आहे. आता याच्यामध्ये काही चिन्ह दिलेले आहेत सुरुवातीला, ज्यामध्ये एक पार दिलेला आहे आणि त्या पारावरती वृक्ष दाखवलेले आहेत, पहाड दाखवलेले आहेत, पर्वत दाखवलेले आहेत आणि एक 3 कमानी असलेला एक तुम्हाला असं घराचं चित्र दिसतं. आणि ते नाण्यांवर पण आहे म्हणतात. त्यांच्या 4 खांबावर उभे असलेलं एक दुमजली इमारत दिसते आणि असं म्हटलं जातं की ते कोठार घराचं निर्देशक आहे. त्यांचं मत असं आहे इतिहासकारांचं की ह्या कोठार घरामध्ये धान्य जे आहे ते जपून वापरा असा संदेश किंवा असा आदेश दिलेला होता. कारण दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये त्याचं निवारण करण्यासाठी लोकांनी त्याची काळजी घेतली पाहिजे, यासाठी हा संपूर्ण सोहगवळा ताम्रपट्ट आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर जिल्ह्यामध्ये सापडला. त्यानंतर आपण प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण माहिती आहे तुम्हाला, महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेलं आहे. महाभारत महर्षी व्यास यांनी लिहिलेलं आहे. ही महाकाव्य आपल्याला आपल्या प्राचीन इतिहासाबद्दल भरपूर माहिती देतात. त्यानंतर 18 पुराणं, जैन आणि बौद्ध ग्रंथ, या धर्मांखेरीजच भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचं साहित्य आपल्याला मिळतं. तसेच परकीय प्रवासी जे आपल्याकडे आले त्यामध्ये इब्न बतुता आहे, अल बरुनी आहे, त्यानंतर आपल्याला फाय्यान आला होता ते माहिती आहे, युएन शँग आला होता. तर ह्या लोकांनी पण आपल्याकडे येऊन त्या गोष्टी नोट डाऊन केल्या त्यांच्या भाषेमध्ये. आणि आता ते ग्रंथ जेव्हा आपल्याला आपल्या भाषेत ट्रान्सलेट करून मिळतात तर आपला भारत त्यावेळेस कसा होता बघा. त्या विजयनगर साम्राज्यामध्ये बरेच लोक आले होते आणि त्यामध्ये विजयनगर साम्राज्य किती अवाढव्य आणि भव्य होतं याचा उल्लेख आपल्याला त्यांच्या ग्रंथामध्ये मिळतो. ठीक आहे. आता प्रवास वर्णन ही इतिहास लेखनाची महत्वाची साधनं मानली जातात.
आणि त्यामध्ये याचा खूप जास्त जो आहे तो वापर होतो. आता बघा, प्राचीन काळामध्ये प्रत्येक राजाचं चरित्र तसेच राजघराण्याचा इतिहास सांगणारं लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीमधला एक महत्वाचा टप्पा मानला जातो. का मानला जातो? कारण बघा, प्रत्येक राजाचा एक विशिष्ट इतिहास आहे आणि तो इतिहास आपल्याला या लोकांमधून कळतो. जसा की त्यातला एक महत्वाचा व्यक्ती म्हणजे बाणभट्ट नावाचा एक कवी. हर्षवर्धन नावाचा एक राजा होता आपल्या भारतामध्ये आणि तो खूप म्हणजे आपण म्हणू शकतो कर्तृत्ववान आणि लोकांना प्रिय असा राजा होता. कारण त्याच्या प्रजेमध्ये कधीच त्यानं कुणाला जे आहे ते उपाशी मरू दिलं नाही. तर या राजाचा कालखंड इसवी सनाच्या 7व्या शतकात होऊन गेला. बाणभट्ट नावाचा जो कवी होता त्यानं हर्षचरित हे एक संस्कृत काव्य लिहिलं आणि ते सगळं जे आहे ते चरित्र ग्रंथ आहे. कुणाचा? हर्षवर्धन राजाचा हर्षचरित. तर बाणभट्टनं काय लिहिलेलं आहे? हर्षचरित लिहिलेलं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, हर्षाचा बाण असंही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर यामध्ये तत्कालीन सामाजिक रचना, आर्थिक रचना, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक या सगळ्या जीवनाचं आपल्याला वास्तववादी चित्रण केलेलं पाहायला मिळतं. कशा प्रकारे हर्षवर्धन राजा तो राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या सबळ होता आणि त्याच्या काळात कोणकोणत्या त्यामध्ये गोष्टी झाल्या, या सगळ्या गोष्टींचं जे आहे ते हर्षचरित या ग्रंथामध्ये बाणभट्टानं अगदी मुद्देसूद जे आहे ते वर्णन केलेलं आहे. त्यानंतर हे एक चित्र तुम्हाला आपल्याकडे जे चायनीज लोक येत होते त्या काळामध्ये. ओके, आता तर चायनीज फूडमुळं आपल्याला माहिती आहे त्यांचं चायनीज किती असं लागतं ते तुम्हाला आवडत असेल, मला माहिती नाही. बट ते चायनीज लोक जे आले त्यांनी आपला इतिहास जो आहे इथं ते आल्यानंतर सगळा लिहून ठेवला आणि तो त्याच्यातून आपल्याला इतिहास लेखनात मदत होते. जे एकच अशी गोष्ट आहे ज्यात आपल्याला चायनाची मदत होते. बाकी आपल्याला माहित आहे चायनाच्या वस्तू कशा असतात. ठीक आहे. त्यानंतर यानंतरचा जो सेक्शन आहे तो आहे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. आपल्या मेडिवल हिस्ट्रीमध्ये आपण जेव्हा येतो तर इतिहास लेखन कसं झालं बघा. इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये कल्हण नावाचा एक लेखक होता. याने एक ग्रंथ लिहिला, त्याचं नाव आहे रजत रंगिनी आणि हा काश्मीरच्या इतिहासावरचा एक महत्वाचा ग्रंथ आहे. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसं असावं याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचं नातं जो आहे तो दाखवतो. त्यामध्ये अनेक कोरीव लेख सापडतात, नाणी सापडतात, प्राचीन वास्तूंचे अवशेष आहेत, राजकुलांच्या अधिकृत नोंदीही सापडतात आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपल्याला या रजत रंगीने जो काश्मीरच्या इतिहासावर आधारलेला ग्रंथ आहे यामध्ये ही माहिती मिळते. आजचं काश्मीर आणि तेव्हाचं काश्मीर यात खूप फरक आहे. ओके, म्हणतात ना भारताचं काश्मीर म्हणजे भारतासाठी आपण एक मुकुट ज्याला म्हणतो किंवा आपल्या भारतासाठी एक स्वर्गाचंच नंदनवनच आहे, तर तसंच काश्मीर होतं. आता या दहशतवादांमुळं त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दूषित झालेल्या आहेत. बघा तो ग्रंथ त्या काळामध्ये लिहिलाय 12व्या शतकामध्ये. त्यानंतर आता इथं बघा मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारामध्ये इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाचा बराचसा आपल्याला प्रभाव दिसतो. आता मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये जियाउद्दीन बर्नी नावाचा एक इतिहासकार होऊन गेला मुस्लिम इतिहासकारामध्ये. तर त्याचा एक महत्वाचा ग्रंथ आहे, तो लक्षात ठेवायचा आपल्याला, तारीख ई फिरोजशाही. या ग्रंथामध्ये त्यानं इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला. काय मी का लिहितो इतिहास हे त्यानं पहिल्यांदा स्पष्ट केलं. त्याच्या मते इतिहासकाराचं कर्तव्य फक्त राज्यकर्त्याच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणाचे वर्णन संपत नाही करून आपल्याला, तर त्याच्या दोषांचं आणि चुकीचे धोरण पण त्याचं चिकित्सक विवेचन आपण केलं पाहिजे. राजानं किती चांगल्या गोष्टी केल्या यापेक्षा राजानं किती चुकीच्या गोष्टी केल्या ह्या गोष्टीही पहिल्यांदा आपण इतिहासात दाखवल्या पाहिजे, असं जियाउद्दीन बर्नीचं मत होतं. त्यानं ते तारीख ए फिरोजशाही या ग्रंथामध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर आपण जेव्हा पुढे येतो तर आपल्याला कळतं की एवढंच नव्हे तर संबंधित काळामध्ये काही विद्वान व्यक्ती होऊन गेले. जसं तुम्हाला माहितीये की तेनालीराम हा महत्वाचा व्यक्ती एक आपल्याला माहितीये विजयनगर साम्राज्यामध्ये होऊन गेला कृष्णदेवराय यांच्या काळामध्ये. त्यानंतर अभ्यासक, साहित्यिक, संत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये संत तुकाराम महाराज होऊन गेले. तर या सगळ्या गोष्टींचा सांस्कृतिक जीवनात जो प्रभाव आहे तो लक्षात घेतला पाहिजे आणि बर्नीच्या या विचारणामुळं इतिहास लेखनाची जी व्याप्ती आहे ती अधिक विस्तारली. ठीक आहे, तर हे आपल्याला बर्नीचा एक चांगला दृष्टिकोन यातून समजतो. आता अल्बेरुनी जो होता, जियाउद्दीन बर्नी वेगळा आहे आणि अल्बेरुनी वेगळा आहे. तर अल्बेरुनी काय म्हणतो? अल्बेरुनी जो होता यानं विविध ज्ञानशाखामध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी
आणि भारतातील समाज जीवन याची माहिती अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवली. हा एक आपल्याकडे आलेला परदेशी प्रवासी होता. आणि पुढील काळामध्ये अनेक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ लिहिले आणि त्यातील एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे हसन निझामी. त्यानं ताजुल मासिर हा ग्रंथ लिहिला. मिन्हाज सिराज लिखित तबाकेत नासिरी हा ग्रंथ आहे. अमीर खुसरो याचं विपुल लेखन आहे. तुझुकी तिमुरी हे तैमुरलंग याचं आत्मचरित्र आहे. याह्या बिन अहमद सरहिंदी लिखित या तारिके मुबारक शाही हा एक महत्वाचा ग्रंथ आहे. आणि त्याच्या लेखनातून आपल्याला भारतातील मध्ययुगीन कालखंडासंबंधी एक महत्वाची डेप्थ इन्फॉर्मेशन मिळते. परदेशी प्रवासी जर बघितले आपण, इब्न बतुता, अब्दुल रद्दाक, मार्को पोलो, निकोलो कोंटी, बार्बोसा, डोमिंगो पायस हे लोक जे होते आपल्याकडे आलेले होते. त्यानंतर ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान, निकोलाय मनुची हे औरंगजेबाच्या दरबारात आलेले लोक होते आणि मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी यांचं लेखन इम्पॉर्टंट आहे असं तुमचं पुस्तक सांगतं. त्यानंतर मुघल बादशहाच्या काळामध्ये आपण आलोय, तर याच्या दरबारामध्ये इतिहासकारांच्या लेखनामध्ये राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना खूप महत्व आहे. त्यांची खूप स्तुती केली आहे, त्यांनी स्वतःच केली असंही म्हणू शकतो आपण. त्याखेरीज त्यांच्या वर्णनामध्ये समर्पक आपल्याला पद्य उतारे दिसतात. पद्याच्या पद्य असे उतारे लिहून ठेवलेले आहेत आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धतही त्यात झालेली आहे. आता तुम्हाला गद्य आणि पद्य हे माहिती असेल, कारण तो सेक्शन तुम्हाला पेपरमध्ये येतो, तर ह्या गोष्टी तुम्हाला माहितीच पाहिजे. कशा प्रकारे वर्णन केलं जातं पद्य पद्धतीनं आणि गद्यमध्ये कशा प्रकारे असतं. आता याच्यामध्ये मुघल साम्राज्याचा संस्थापक जो होता बाबर याचं आत्मचरित्र आहे तुझुकी बाबरी. यामध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धाचं वर्णन केलेलं आहे. या सगळ्या पुस्तकामध्ये जर तुम्ही हे वाचलं तर तुम्हाला दिसेल की बाबर याच्या ग्रंथामध्ये आपल्याला त्याच्या सगळं जे युद्ध वगैरे त्यानं केलं, तुम्हाला माहिती आहेत कोणकोणते युद्ध केलेले आहेत त्याने बाबरने. जर माहिती असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. बाकी मी तुम्हाला तसं सांगून देतो. त्याची एक ट्रिक आहे. बाबरनं काय केलं 1526 मध्ये, ओके, पानिपिया म्हणतात, म्हणजे पानिपतचं युद्ध झालं बाबरचं 1526 मध्ये. 1527 म्हणजे बाबरने 27 को खाना खाया म्हणतात. खाना खाणे म्हणजे खांडवाचं युद्ध झालं होतं. बाबरने 26 को पानी पिया, 27 को खाना किया. 28 को जो आहे तो 28 मध्ये 1528 मध्ये याचं चंदेरीचं युद्ध झालं होतं. कारण 26 को पानी पिया, बाबर 27 को खाना खाया और 28 को चंदेरी जाकर 29 को घागरा खरीदा. म्हणजे 1529 मध्ये जो बाबर आहे यानं जो आहे घागऱ्याचं युद्ध त्याचं झालं होतं आणि 1530 को बाबर मर गया. ओके, तर ही त्याची ट्रिक आहे. तर त्याच्या काळात कोणकोणती युद्ध झाली ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन तुझुकी बाबरीमध्ये आहे, जे स्वतः ऑटोबायोग्राफी आहे बाबरची आणि ती त्यानंच लिहिलेली आहे. त्यानंतर आपण थोडं पुढे आलो तर आपल्याला हे अशा प्रकारचं मुघल काळ, त्यांचं वास्तुशिल्प कसं होतं ते काय दिसतं. आता त्याच्या बरोबरीनं त्यानं प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहराची वर्णनं पाहायला मिळतात. तेथील स्थानिक अर्थव्यवस्था कशी होती, लोक कसे राहायचे, रीतिरिवाज काय होता, सण उत्सव कसे व्हायचे, वनस्पती कशा होत्या, याचं बारकाईनं बाबरनं जे आहे ते निरीक्षण त्या ग्रंथांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. इतिहास लेखनाच्या पुढे जेव्हा आता आपण तर चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने जर, म्हणजे बारीक पद्धतीच्या दृष्टीने जर कोणी लिहिलं असेल, त्याचं नाव आहे अबुल फजल यानं लिहिलेला अकबरनामा. अबुल फजलनं लिहिलेला फॉर अकबरनामा लक्षात ठेवा. तर हा अकबरनामा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचं विशेष महत्व आहे. अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचं काळजीपूर्वक केलेलं संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून छाननी अबुल फजलनं केली आहे. आणि या संशोधन पद्धतीमध्ये पूर्वग्रह विरहित आणि वास्तववादी होती असं म्हटलं जातं. त्यानं कोणत्याही प्रकारची यामध्ये जे आहे म्हणू शकतो आपण मिर्च मसाला यूज नाही केलेला आहे. ऍज इट इज जसा इतिहास आहे अकबराचा तसा तसा लिहून ठेवलाय अकबरनामामध्ये अबुल फजलनं. तर हा ग्रंथ पण इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आता आपण महाराजांकडे येतोय. बखर हा जो एक ऐतिहासिक साहित्यातला महत्वाचा प्रकार आहे त्याबद्दल सुरुवातीला आपण बोलणार आहोत. बघा, शूरवीरांचं गुणगान यामध्ये पोवाडे तर आहेच, त्यानंतर ऐतिहासिक घडामोडी आहेत, लढाया आहेत, थोर पुरुषांची चरित्र आहेत, पण याबद्दलही आपण थोडं डीप मध्ये गेलो तर आपल्याला बखर हा प्रकार समजतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बखरीमध्येच मिळतात डिटेलमध्ये. शूरवीरांचं, त्यानंतर राजे महाराजांचं जे कर्तव्य आहे किंवा त्यांनी केलेली जी सगळी कामं आहेत
त्या काळामधली ती लढाया, या सगळ्या गोष्टींचं वर्णन आपल्याला बखरीमध्ये पाहायला मिळतं. ही मोडी लिपीमध्ये लिहिलेली एक बखर आहे. यामध्ये त्याचे पानानुसार अर्थ दिलेले, जसं हा 7 नंबरचं जे लिहिलेलं आहे त्याचं मी तुम्हाला सांगतो. 7 नंबरमध्ये वीन पद्धत घातली तैसेच लष्करात पागा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर 9 नंबरचं जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, सिलेदार ठेविले स्वतंत्र बलत कोणाचे केलं नाही. त्यानंतर धारकरी हवालदार लोक 5 हवेलीसी. यामध्ये मोडी लिपीमध्ये आणि त्या काळातल्या प्राकृत भाषेमध्ये लिहिलेलं हे अतिशय सुंदर आपल्याला बखरीचं एक पान इथं वाचायला मिळतंय. आता आपण बघतोय की आपल्याला इम्पॉर्टंट परीक्षेत कोणत्या बखरी आहे. तर बघा, मराठी भाषेमध्ये विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. या बखरींमध्ये त्या महत्वाची बखर जी आहे ती आहे सभासद बखर. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळामध्ये कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही बखर लिहिली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची यातून आपल्याला संपूर्ण माहिती मिळते. नाव लक्षात ठेवा, कृष्णाजी अनंत सभासद. आता ही बखर पुढं मग प्रकाशित केली हेरवाळकर यांनी, त्यांचं नाव तुम्हाला इम्पॉर्टंट नाहीये. आता बघा पुढं भाऊसाहेबांची बखर आहे. या बखरीमध्ये पानिपतच्या लढाईचं वर्णन आहे. एमसीक्यू होतं या पूर्ण की पानिपतच्या लढाईचं वर्णन कशात आहे भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये. पानिपतची बखर अशी एक स्वतंत्र बखर पण आहे, ती वेगळी आहे. होळकरांची कैफियत म्हणून एक बखर आहे, त्यात होळकरांचं घराणं, त्यांचं योगदान आपल्याला समजतं. आणि बखरीचं चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक म्हणजे एखादा प्रसंग झाला त्याची एक बखर असते. पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर अशा विविध प्रकारच्या बखरी आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये पानिपतचं युद्ध 3rd बॅटल 1761 मध्ये जी झाली होती, ओके, मराठा अहमद शाह अब्दाली, या बखरीचं आपल्याला एक स्वरूप याच्यामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर हे चरित्रात्मक बखर एखाद्या व्यक्तीच्या जीवन कार्याचं वर्णन करते, जसं इथं तुम्हाला मी दिलेली आहे. वंशचरित्रात्मक मध्ये एखाद्या राजघराण्याचा किंवा कुळाचा इतिहास दिला जातो. प्रसंगामध्ये एखादा ऐतिहासिक प्रसंग, जसा पानिपतची बखर गद उचलण्याची बखर आहे, युद्ध करार याचे असतात. त्यानंतर पंथीय बखरामध्ये धर्माचा उद्गम, गुरु याची माहिती असते. आत्मचरित्रामध्ये आपल्याला स्वतःच्या अनुभवावर आधारित बखरी सापडतात, माहितीचं आत्मचरित्रात्मक बखर सापडते. कैफियत बखरमध्ये सरकारी किंवा प्रशासकीय दस्तऐवजाच्या स्वरूपात नोंद सापडते. अशा प्रकारच्या बखरी आपल्याला पाहायला मिळतात. आधुनिक काळामध्ये इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ, 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासात सुरुवात झाली आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे जे पहिले सरसंचालक होते त्याचं नाव होतं अलेक्झांडर कॅनिंघम. याच्या देखरेखीखाली प्राचीन स्थळांचं उत्खनन केलं गेलं, ज्यातलं हडप्पा पण एक महत्वाचं ठिकाण आहे. आणि त्यासाठी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर त्यांनी लक्ष केलं होतं. पुढे जॉन मार्शल याच्या कारकिर्दीमध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला, जॉन मार्शल. त्यानंतर भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो, हे त्या हडप्पा काळामधून सिद्ध झालं होतं. आता पुढे जेव्हा आपण येतो तर इथं उत्खनन झालं, हे तुम्हाला माहिती आहे. हडप्पामध्ये आपल्याला विविध गोष्टी सापडल्या. त्याचबरोबर भारतामध्ये आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लिहून ठेवलेलं आहे. त्यामध्ये ब्रिटिशांच्या वसाहतवादी दृष्टिकोन दिसतो आपल्याला, म्हणजे आम्ही किती महान होतो तेच ते त्यात दाखवतात. भारताचे लोक आमच्यापेक्षा अशिक्षित होते असं ते दाखवतात. जेम्स मिल यानं लिहिलेला जो एक ग्रंथ आहे त्याचं नाव आहे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली जे आहे ते प्रसिद्ध झाले आणि त्यामध्ये ब्रिटिश इतिहासकारानं भारतीय इतिहासावर लिहिलेला जो आहे तो पहिला ग्रंथ आहे. त्याच्या लेखनामध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव दिसतो, चुकीची माहिती दिसते आणि आपल्या भारताच्या संस्कृतीच्या पैलूबद्दल दूषित दृष्टिकोन पाहायला मिळतो, चुकीचा दृष्टिकोन. 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याने एक ग्रंथ लिहिला द हिस्ट्री ऑफ इंडिया आणि हा मुंबईचा गव्हर्नर होता त्यावेळेस, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. त्यानंतर भारताच्या इतिहासात मराठी साम्राज्याच्या कालखंडाचं अत्यंत महत्वाचं स्थान आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यामध्ये नाव येतं जेम्स ग्रँट डफ, ठीक आहे. तर यानं अ हिस्ट्री ऑफ द मराठाचा ग्रंथ लिहिला, चुकीचा इतिहास लिहिलाय आणि भारतीय संस्कृती इतिहासाला कमी लेखण्याची प्रवृत्ती त्याच्या डफर आपण म्हणू त्याला, त्याच्या याच्यात दिसते. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास जेव्हा लिहिला कर्नल टॉडनं त्याच्यातही दिसते. आता पुढे एक व्यक्ती आला, विल्यम विल्सन हंटर, याने हिंदुस्थानचं द्विखंडात्मक 2 असे खंड लिहिले
आणि त्यामध्ये फक्त त्यानं निष्पक्षपाती वृत्ती दाखवली, त्यानं व्यवस्थित इतिहास लिहिला. डफ याचा जो इतिहास लेखन आहे याच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि V.K. राजवाडे यांनी 19व्या शतकामध्ये त्यांना दाखवून दिलं की बाबा डफ तू खूप चुकीचं लिहिलंय आमच्या इतिहासाबद्दल, हे बघ ओरिजिनल काय. त्यानंतर आता पुढे जेव्हा येतो आपण, आपल्याला दिसतं की भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याचा कालखंडाचं जे स्थान आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. त्यामध्ये आपण आताच बघितलं की द हिस्ट्री ऑफ द मराठाचा ग्रंथ लिहिला होता डफनं, तो अतिशय चुकीचा होता. यातला आपण आता पार्ट 2 बघूया. पार्ट 1 आपण कंप्लीट केलाय. ओके, तर पार्ट 2 मध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या पहिल्यांदा आपण बघू. आणि जर तुम्हाला हा लेक्चर पार्ट 1 पूर्ण समजला असेल तर सगळ्यांनी एकदा आपल्या या सेशनला लाईक करून टाका, कारण आता आपण पार्ट 2 सुरू करतोय. बघा, भारतीय इतिहास लेखन आणि विविध तात्विक प्रणाली हा सेक्शन आहे. वसाहतवादी इतिहास लेखन काय हे पहिल्यांदा समजून घेऊ. भारतीय इतिहासाचं पहिल्यांदा वसाहतवाद म्हणजे समजून घ्या. इंग्रज आपल्या भारतामध्ये आले, ते आपल्याला एक वसाहत समजून त्यांनी या ठिकाणी त्यांची एक कॉलनी बनवली आणि पूर्ण जगातही त्यांनी कॉलनी बनवल्या. अमेरिकेलाही त्यात सोडलं नाही. ठीक आहे, तर प्रत्येक ठिकाणी जाऊन यांनी स्वतःच्या कॉलनीज बनवल्या. व्यापार करायला आलोय असं सांगून पुढं त्याच देशावरती राज्य यांनी केलं. आणि यामध्ये भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारामध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्म प्रसारक यांचा अंतर्भाव दिसतो. सुरुवातीला धर्म प्रसारक यांनी केला, त्यानंतर आजही आपण बघतो बऱ्याच ठिकाणी असं आपल्याला आढळून येतं. आणि याच्यामध्ये ह्या इतिहास लिहिण्याच्या याच्यामध्ये पहिल्यांदा जो इंग्रजांचा प्रभाव होता तो 2 गोष्टीवर होता की ब्रिटिश अधिकारी त्यांनी जो जबरदस्ती आपल्या लोकांसोबत केली आणि ख्रिश्चन धर्म प्रसारक यांचा अंतर्भाव. त्यानंतर भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे असं त्यांनी पूर्वग्रहाचे प्रतिबिंब काहीच्या लेखनामध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसतं, जसा तो डफ. त्यानंतर वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्याच्या इतिहास लेखनाचा त्यांनी वापर केला की आम्ही वसाहतवादी कॉलनी करणारे जे लोक आहोत तेच चांगले आहोत, युरोपियन आम्ही चांगले आहोत. 1922 ते 1937 याच्या दरम्यान जर आपण बघितलं तर प्रसिद्ध झालेला एक ग्रंथ आहे, एक केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया. याचे 5 खंड लिहिले आणि सगळे चुकीचे लिहिलेत. तर हे वसाहतवादी इतिहास लेखनाचं एक ठळक उदाहरण आहे, ज्यामध्ये भारताला कमी लेखनाची जी आहे ती आपल्याला एक गोष्ट त्यात दिसते. आता आपण प्राच्यवादी इतिहास लेखन बघणार आहोत. मागच्याच वर्षी यावरती पेपरमध्ये 3 मार्काचं लिहायला प्रश्न आलेला आहे. ओके, आणि यावेळेस तर हा प्रश्न यायची शक्यता दाट आहे पहिल्याच युनिट टेस्टमध्ये. बघा, युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल आपल्याला कुतूहल जागृत झालेलं दिसतं. तिकडले असे काही चांगले लोक होते, त्यांना असं वाटायचं की भारत हा जो देश आहे हा खूप चांगला आहे, ह्या भारताचा इतिहास समजून घेतला पाहिजे की यांचा प्राचीन इतिहास काय आहे. तर ते लोक जिथं आले त्यांना आपण म्हणतो ओरिएंटलिस्ट म्हणजेच प्राच्यवादी, ज्यांना आपल्या भारताच्या इतिहासात इंटरेस्ट होता. तर यामध्ये आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते, त्यांना प्राच्यवादी म्हणतो. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील सांधर्म्याचा अभ्यास केला. संस्कृत आणि युरोपीय या भाषामध्ये काय सांधर्म्य आहे, म्हणजे आपल्याला संस्कृतमध्ये युरोपमध्ये काय सारखं दिसतं याचा त्यांनी विचार केला. तर वैदिक वाङ्मय जे आहे आपलं, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद याचा त्यांनी अभ्यास केला. संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी इतिहास लेखनाचा किंवा या इतिहासकारांचा, विद्वानांचा जास्त भर होता. त्यातून या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती अशी त्यांनी कल्पना मांडली की एक इंडो युरोपीय एकच भाषा होती आणि आपल्याला इतिहास आपला मग सारखा दिसतो असं सांगण्याची त्यांनी एक अझम्पशन केलं. इसवी सनाच्या 1784 मध्ये विलियम जोन्स जो होता याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती आणि त्याद्वारे प्राचीन भारताचं वाङ्मय आणि इतिहासात जो आहे याचा अभ्यास याला चालना मिळाली. प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फेडरिक मॅक्समुलर हा व्यक्ती आहे, जर्मन आहे. याच्याबद्दल आपण आधी ऐकलेलं आहे नाव याचा उल्लेख पाहायला मिळतो. त्यानंतर त्याच्या दृष्टीनं भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटातली अतिप्राचीन भाषा आहे. ती कोणती म्हटली त्यानं? संस्कृत. ही खूप जुनी भाषा आहे आणि संस्कृत साहित्यामध्ये त्याला विशेष रस होता. तर हितोपदेश हा जो ग्रंथ आहे तो जर्मन भाषेमध्ये जो अनुवादित केला तो केला होता फेडरिक मॅक्समुलरनं. ओके, तर हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याचबरोबर
द सेक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट नावाचे 50 खंड संपादित केले याच व्यक्तीनं, आणि ऋग्वेदाचं संकलन करण्याचं कामही त्यानं केलं. ते 6 खंडामध्ये प्रसिद्ध झालं होतं. त्यानं ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद केला होता. आणि आपल्याला हा प्रश्न येऊ शकतो की ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केला, तर फ्रेडरिक मॅक्स मुलर. अलीकडच्या काळात प्राच्य विद्यावंताच्या लेखनामागते छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचं जे काम आहे ते एडवर्ड सैद या विद्वानानं केलेलं होतं. तर हेही आपल्याला बेसिक गोष्टी पेपरमध्ये ते लोक विचारू शकतात. आता आपण येऊया पुढं. बघा, राष्ट्रवादी इतिहास लेखन काय असतं. तर 19व्या आणि 20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून काही लोक तयार झाले, आणि त्या तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनाला आपण भारतीय जे आपलं वैभव आहे प्राचीन, याचा अभिमान होता. भारतीयांची आत्मजाणीव होती, आणि हे आपले भारतीय लोक होते. त्या लोकांनी आपलं राष्ट्रवादी इतिहास लेखन केलं, आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनाला विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळालेली आहे. आता विष्णुशास्त्री चिपळूणकर कोण होते, तर ज्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. त्यांचा मोठा सहभाग होता. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. त्यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेला प्राचीन भारताचा पूर्वग्रह दूषित इतिहास याला त्यांनी विरोध केला, आणि अशा प्रकारे राष्ट्रवादी इतिहास लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासात सुवर्णकाळ शोधण्याचा नेहमीच प्रयत्न केला होता. आता असे करत असताना वास्तविक चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असा आक्षेपही त्यांच्यावर टाकला गेला. मात्र त्यांचा इतिहास अतिशय जो आहे तो प्रेरणादायी आहे. मगो रानडे म्हणजेच महादेव गोविंद रानडे, त्यानंतर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधाकुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी आणि अनंत सदाशिव आळतेकर हे काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावं उल्लेखनीय आहेत आणि ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. ह्याच्यावर एक MCQ येतो. द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्तारानं मांडली. मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नसून त्याची सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रातील बऱ्याच काळ महाराष्ट्रात चालू होती असं प्रतिपादन दिलेलं आहे. कोणाचं आहे हे? महादेव गोविंद रानडे यांचं आहे. त्यानंतर इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, एखादी गोष्टीची नवी उत्पत्ती त्याला व्युत्पत्ती म्हणतो आपण, व्याकरण असो, भाषेचं प्रत्येक, अशा अनेक विषयावर मूलभूत संशोधन करणारं आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे जे आहे, V. का. राजवाडे हे नाव प्रचलित आहे. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असं शीर्षक असलेलं 22 खंड असं त्यांनी संपादित केलेले आहेत. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. इतिहास म्हणजे भूतकाळातील समाजाचं सर्वांगीण समग्र जीवन दर्शन आणि केवळ राजकीय घडामोडी सत्तांतरणासाठी केलेली कटकारस्थाने युद्ध याच्याच हरकती नव्हे, तर इतिहास म्हणजे काय आहे? समग्र जीवन दर्शन आहे भूतकाळामधलं, असं त्यांचं मत होतं राजवाडे यांचं. आणि 22 खंड लिहिलेत त्यांनी मराठ्यांच्या इतिहासांची साधने यामध्ये. V. का. राजवाडे नाव लक्षात ठेवा. त्यानंतर भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग केला गेला. यामध्ये स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 म्हणजेच 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिलं. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. एखादा प्रदेश असतो छोटासा, त्या भागाचाही मग इतिहास लिहायला सुरुवात झाली, आणि दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्याकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचं स्वतंत्रपणे जे लक्ष वेधलं असेल हे राष्ट्रवादी इतिहासकारांनी वेधलं. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये एकीकडे राजघराण्याच्या इतिहासावर भर देणारे इतिहास लेखन केले जात असतानाच सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक इतिहासही लिहायला सुरुवात झाली. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू याचा अभ्यास करण्याची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली. आणि 3 नवीन आपल्याला याच्यामध्ये वैचारिक प्रवाह सापडले. एक होता मार्क्सवादी, दुसरा होता वंचितांचा, त्याला सबाल्टन म्हणतात, आणि तिसरा आहे स्त्रीवादी. आता याचा आपण थोडा डिटेलमध्ये अभ्यास करूया. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? जे मुख्यतः
कार्ल मार्क्सच्या विचारांवरती आधारित आहे. आता त्याचा विचार काय होते की गरीब लोकांकडे लक्ष द्या, सामान्यांकडे लक्ष द्या, सगळ्यांना एका लेवलला आणा समाजामध्ये, गरीब श्रीमंत दरी नको. तर तो जो असतो ना वर्ग संघर्ष, याचा सिद्धांत मार्क्स मांडलेला होता. तर मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनामध्ये आर्थिक व्यवस्थेतले जे उत्पादनाची साधनं आहेत, पद्धती आहेत आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध आहे, याचा विचार मध्यवर्ती होता. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचा विश्लेषण करणं म्हणजे मार्क्सवादी इतिहास लेखनाचं सूत्र. म्हणजे सर्वसामान्यावर बाबा काय परिणाम होतोय यावर लक्ष द्यायचं. तर मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. त्यानंतर प्रभावी रीतीनं या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला दामोदर कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील यांचं योगदान पाहायला मिळतं. आणि डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्यापैकी एक होते. प्रिमिटिव्ह कम्युनॅलिझम किंवा कम्युनिझम टू स्लेव्हरी म्हणजे काय, गरिबी किंवा आपण म्हणतो त्याला गरिबीपेक्षाही वाईट जी एक हे असते गुलामी, ते स्लेव्हरी, या पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचं एक उदाहरण आहे. त्यानंतर वंचितांचा इतिहास, सबाल्टन इतिहास. तर वंचितांच्या इतिहासाचा जो समूह आहे तो लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच झाली. आणि इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी जी लोक आहेत, आज SC, ST, NT या गटामध्ये ज्या लोकांना आपण डिवाइड केलंय, OBC, या सर्व लोकांबद्दल ज्या सामाजिक लेवलवरती जे त्यांच्यासोबत अन्याय अत्याचार झाला त्यांना पुढे आणलं पाहिजे, ही कल्पना मांडण्यामध्ये अँटोनियो ग्राम याची खूप महत्वाची त्याचं स्थान आहे. तो तत्वज्ञ होता इटलीचा. अँटोनियो ग्राम विचारू शकतात कुठचा होता. तर वंचिताचा इतिहास लिहिण्यामागे लोक परंपरा हे एक महत्वाचं साधन मानलं गेलं. वंचिताच्या इतिहासाला एक महत्वाची विचारसरणी म्हणून स्थान देण्याचं काम रणजित गुहा या व्यक्तीनं केलेलं आहे. याचं नाव लक्षात ठेवा, यावरती MPSCत प्रश्न आला होता. त्यानंतर भारताच्या वंचिताचा इतिहास विचार महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाणातूनही आपल्याला झालेला मिळतो. त्यानंतर महात्मा फुले यांनी ग्रंथ लिहिलाय या गोष्टीवरती, गुलामगिरी नावाचा. शूद्रातिशूद्र यांचा इतिहास उलगडून त्यांनी दाखवला. शूद्रातिशूद्र म्हणजे आपल्या समाजातील अत्यंत खालच्या वर्गात ज्यांना टाकलं होतं तत्कालीन समाजांना, त्यांना शूद्र असं म्हटलं गेलं होतं. आणि धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांच्या शोषणाकडे लक्ष वेधलं गेलं गुलामगिरीमधून. भारताच्या सांस्कृतिक राजकीय घडणीमध्ये दलित वर्गाचा वाटा मोठा आहे. भारतीय वसाहतवादी राष्ट्रवादी इतिहास लेखनात याकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे असे त्यांनी त्यात सांगितलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवली वंचितांच्या इतिहासांची आणि स्वतः लेखन केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हू वेअर दी शूद्राज हा ग्रंथ आहे, अनटचेबल्स हा ग्रंथ आहे. यामध्ये आपल्याला वंचितांच्या इतिहासाबद्दल केलेलं आपल्याला मुद्देसूद लेखन याच्यात पाहायला मिळतं. त्यानंतर आहे स्त्रीवादी लेखन. भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रामध्ये सुरुवातीला प्रामुख्याने पुरुष अभ्यासकच होते कार्यरत, त्यामुळे स्त्रियांचं स्थान, त्यांची कामगिरी दुर्लक्षित राहिली आणि त्यावर प्रकाश टाकणं स्त्रीवादी इतिहासकारांपुढे पहिलं आव्हान होतं. स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचं संशोधन आणि संकलन करणंही आवश्यक होतं. त्यासाठी स्त्रियांचा नव्यानं विचार करायला सुरुवात झाली स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये. यामध्ये लक्षात ठेवा 19व्या शतकामध्ये स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिका होत्या ताराबाई शिंदे, आणि त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्थेला विरोध तर केलाच, त्याचबरोबर 1882 मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं स्त्री पुरुष तुलना नावाचं, आणि त्यामध्ये स्त्रीवादी लेखन काय हे समजलं. भारतातील पहिलं स्त्रीवादी लेखन याला समजलं जातं. ठीक आहे, ह्या पॉइंट तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर 1888 मध्ये पंडिता रमाबाई यांनी द हायकास्ट हिंदू विमेन हा ग्रंथ लिहिला होता. त्याबद्दलही जे आहे स्त्रीवादाबद्दल आपल्याला त्यात डिटेल माहिती मिळते. स्वातंत्र्योत्तर काळ म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा काळ, यामध्ये स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्याचा राजकीय समतेत हक्क यासारख्या विषयावर केंद्रित झालेला दिसतो. आणि अलीकडच्या काळामध्ये प्रसिद्ध झालेलं स्त्रीवादी लेखन जे आहे त्यामध्ये मीरा कोसंबी यांचं नाव येतं. क्रॉसिंग थ्रेशोल्ड फेमिनिस्ट ॲक्सेस इन द सोशल हिस्ट्री हे त्यांचं पुस्तक, यात त्यांचा उल्लेख सापडतो. महाराष्ट्रामध्ये पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांच्या स्त्रियांच्या विषयावरील जीवनावरील निबंध आहेत. कार्यरत डॉक्टर म्हटलं तर रखमाबाई राऊत, आणि तुम्हाला जर म्हटलं भारतातल्या फक्त पहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी. ओके, आणि कार्यरत म्हटलं तर रखमाबाई. महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून वर्ग, जात इत्यादी संदर्भात लेखन केलं गेलं.
त्यामध्ये शर्मिला रेगे यांचं महत्वाचं काम आहे. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वेमेन्स टेस्टिमनीज हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. त्यानंतर यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर निबंधाचं संकलन केलं गेलेलं आहे. विशिष्ट विचारसरणीचा आश्रय न घेता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये यदुनाथ सरकार पण आहे स्त्रीवादीमध्ये, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार घोष सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर लेखन केलेलं. विशेषतः घोष सरदेसाई हे नाव लक्षात ठेवा. अलीकडच्या काळामध्ये यदी फडके, रामचंद्र गुहा यांनी पण आधुनिक इतिहास लेखनात महत्वाची कामगिरी बजावलेली आहे. भारतीय इतिहासकार इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक राजकीय चळवळीचा प्रभाव होता आणि त्याच्या बरोबरीनं भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली आहे आणि यामध्ये आपल्या भारतीय इतिहासकारांचा खूप महत्वाचा वाटा आहे. तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो, पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण होते? अलेक्झांडर कॅनिंघम. त्यानंतर प्रश्न येऊ शकतो, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केला? फ्रेडरिक मॅक्स मुलर. त्यानंतर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, हुवेर्द शूद्रात वंचितांचा आहे, स्त्री पुरुष स्त्रीवादी आहे, इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स राष्ट्रवादी आहे, त्यामुळे चुकलं ते. ग्रँड डफ वसाहतवादी होता. हे प्रश्न तुम्हाला बेसिक आहेत, नॉर्मल एक्झाम्स मध्ये पण ते विचारू शकतात. तर हा एक वन शॉट होता या संपूर्ण चॅप्टरचा. तुम्हाला जर हा क्लास आवडला असेल तर याला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुमचे जे सगळे फ्रेंड्स आहेत, ओके, त्या सगळ्या फ्रेंड्स पर्यंत या क्लासची जी लिंक आहे ती तुम्हाला शेअर करायची आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आज अतिशय सुंदर प्रकारे आपण हा जो संपूर्ण चॅप्टर आहे तो कंप्लीट केलेला आहे आणि तुम्हाला पुढील चॅप्टर कोणता हवाय याबद्दल नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.